राम राम मंडळी, मराठी बोल चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आणि आता आपण या ठिकाणी निमगावमध्ये आहोत आणि निमगाव पंचायत समिती गणातील आपले राजकुमार गाडगे साहेब या ठिकाणी आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नमस्कार दादा. काय सध्या धावपळीमध्ये तब्येत काय म्हणते? तब्येत बरी आहे. थोडा आहे, वजन कमी झालंय, फिरतोय, रानावनात फिरतोय, बांधाने जातोय, सगळ्यांच्या घरापर्यंत पोहोचतोय. की समजा जर तुम्ही निवडून आलात आणि निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसामध्ये असं कोणतं ठोस काम आहे का की जे मला प्रथमतः मला तेच मार्गी लावायचे आणि नंतर बाकीची मी कामं करेल, असं कोणतं काम आहे का? ठोस काम म्हणजे पहिला रोजगारचा मेळावा मी या ठिकाणी भरवणार आहे. माझ्याकडे चाकणसारख्या एमआयडीसी मध्ये सगळ्या कंपनीने माझे चांगले संबंध आहेत. रोजगार कसा करता येईल, आपला तरुण कसा बाहेर काढता येईल, तरुणांना कशा नोकऱ्या दिली हे मी पहिलं सुरुवातीला म्हणजे तरुण सहकाऱ्यांनी त्या रोजगार मेळाव्याला आल्यानंतर त्यांना नोकरीची संधी तुम्ही उपलब्ध करून देणार आहात. म्हणजे मग जो आता तरुण वर्ग आहे त्या तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल या निवडणुकीच्या माध्यमातून की तुम्ही कशा पद्धतीने या जगामध्ये सामोरं गेलं पाहिजे तरुणांकरता? तरुणांना एकच संधी की बाबा कष्ट करायची तयारी ठेवा. जे आपल्याकडे शिक्षण आहे, ज्या पद्धतीने जे आपल्याकडे ज्ञान आहे त्याचा पुरेपूर उपयोग करून तुमच्याकडे BA BCom आहेत, काही ITI आहेत, त्याला प्रत्येकाला रोजगाराची संधी आहे, तिथपर्यंत पोहोचण्याचं काम मी त्यांच्यासाठी करणार आहे. तुम्ही आता ही निवडणूक लढवतच आहात, राजकारणामध्ये तुम्ही आलेला आहात, तर या राजकीय क्षेत्रामध्ये तुमचं प्रेरणास्थान नेमकं कोण आहे? आमचे प्रेरणास्थान आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि आमच्या तालुक्याचे भाग्यविधी आमदार शरददादा सोनवणे हे आमच्या आत्ता प्रेरणास्थान आहे. मग तुमचे जे प्रेरणास्थान आहेत त्यांच्यातील असा कोणता गुण तुम्हाला जास्त भावला शरददादा सोनवणे यांचा की तुम्ही त्यांची प्रेरणा घेऊन या ठिकाणी राजकारणात आला? दादांचे माझे गेले 20 वर्षापासून संबंध आहेत. दादांनी या तालुक्यामध्ये एवढं काम केलंय. या तालुक्यामध्ये तरुणांना बरोबर घेऊन या तालुक्यामध्ये भरीव असं काम केलेलं आहे. त्यांची जिद्द आणि मेहनत बघून मी त्यांना, दादांची जी मेहनत आहे, जिद्द आणि मेहनत ही पाहून तुम्ही राजकारणात आलात. मग तुम्ही सुद्धा तो गुण आत्मसात करून काम करणार का? नक्कीच तोच गुण आत्मसात करून काम करणार. मला एक तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या कारकिर्दीमध्ये तुमच्या काही काळामध्ये तुम्ही म्हणताय मी भरपूर कामं केलेली आहेत, पण असं एखादं काम आहे का जे तुमच्या आता सध्या आठवणीत आहे की मी ते केले आणि मला ते आता लक्षात आहे? मी बऱ्याच वेळा काही ऍक्सिडेंट झाले, म्हणजे काही ठिकाणी वाघाने हल्ला केला. आताच एवढ्यामध्ये आमच्या जाधवडीची एक महिला होती, आशा किरण माळी, तिच्यावर हल्ला केला होता, पायाला जखमा केल्या होत्या वाघाने. त्यावेळेस मी शरदांना फोन लावून एक अर्धा तासामध्ये विदिन सगळे अधिकारी येऊन त्या महिलेला लस देऊन घरी आणलेले. म्हणजे अशी पण कामं आहेत. आणि दुसरं, चाकण या ठिकाणी आमच्याच गावामध्ये म्हणजे एक ऍक्सिडेंट झाला होता, त्यावेळेस मी तत्परतेने जाऊन त्या ठिकाणी सगळं मार्गी लावलेलं आहे. म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीच्या मार्फत, शरददादांच्या मार्फत तुम्ही त्या कुटुंबांना एक मदत केलेली. मुख्यमंत्री सहायता निधीच्या बाबतीत कोणाचं गुडघ्याचं ऑपरेशन असेल, परिसरामध्ये आम्ही बरीचशी कामं आता मार्गी लावलेली आहे. चालेल. मला शेवटी एक प्रश्न आहे. आता सध्या निवडणुकीचा शेवटचा टप्पा आहे आणि या प्रचारामध्ये शेवटच्या काळामध्ये बरेचसे आमिष दाखवली जातात, पैशांची वाटप केलं जातं. मला एक विचारायचं आहे, मतदान हे दान न होता कुठंतरी विक्री केलं जाते असं चित्र कधी कधी आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा जनतेला तुम्ही काय आव्हान कराल? नाही, जनता हुशार आहे. असं मतदान कुठं विकत होत नाही. आणि विकत मतदान म्हणजे जरी पैसे कोणी दिले तरी ते मत त्याला होत नाही. लोक सुज्ञ आहेत, लोकांना सगळं माहिती आहे कोण चांगलं, कोण वाईट आणि कोण कामाचा माणूस आहे, त्याच्यावरच मतदान होतंय. चालेल. मग तुम्ही जनतेला काय आव्हान कराल, मतदान कसं केलं पाहिजे? मी जनतेला एकच आवाहन करेन, एक तुमच्या समोर कोण उभे आहेत अशा प्रामाणिक माणसाला, प्रामाणिक नेत्यालाच तुम्ही मतदान करा. जो प्रामाणिक आहे, जो कष्टाळू आहे, जो तुमचं काम भविष्यात करणार आहे, भविष्यामध्ये तुम्हाला नम्र होऊन तुमची कामं करणार, सेवक म्हणून बनणार आहे, त्यालाच मतदान करा असं आवाहन करा. धन्यवाद. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ प्रसारातून आम्हाला दिलात आणि आमच्याशी बातचीत केलीत. मराठीत बोल चॅनेल कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.